पण त्याच्या आधी येणारा येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये स्वर्गाला जाण्यासाठी तुम्ही रेडी आहे का? पुढे वाचूया. एखादे पुस्तक गुंडाळावे हा. तसे आकाश गुंडाळले जाऊन हा. निघून गेले. 6वा शिक्का फोडताना आकाश काय झालं? गुंडाळून निघून गेले. तारा पडत आहे, आकाश गुंडाळून निघत आहे. प्रकटीकरणामध्ये आपण वाचत आहे. असं होणार आहे काय? होय. जुना करारामध्ये देवाने सांगितलं काय? घ्या येसायाचं पुस्तक घ्या, 34 अध्याय 1 ते 4 वाचा. येसाया सांगितला, येसायाच्या द्वारे देवाने जुना करारामध्ये सांगितला आणि नवा करारामध्ये आपण बघत आहे आणि विज्ञानी लोक पण सांगितलं ते पण आपण बघत आहे. पुढे वाचूया. अहो राष्ट्रांनो, अहो राष्ट्रांनो, ऐकावयाला जवळ या. ऐकावयाला जवळ या. लोकांनो, लोकांनो, कान द्या. कान द्या. पृथ्वीवरतीवरील सर्व काही, पृथ्वी व तीवरील सर्व काही. पुणा म्हणून सांगितले नाही, महाराष्ट्र म्हणून सांगितले नाही, भारत देश म्हणून सांगितले नाही. जुना करारामध्ये संदेशाच्या द्वारे देवाने सांगितले आहे पृथ्वी आणि तीवरील सर्व काही. जग व त्यात उपजवलेले सर्व जग व आणि जगामध्ये उपजलेले सर्व काही ऐको. ऐको. काय काय उपजलेलं आहे? गवत, झाड. कारण काय? येणारा पिढा फक्त माणसाला नाही. कारण काय? इथून पुढे आपण बघणार आहोत अग्नीचा पाऊस येणार आहे आणि पृथ्वीच 3रा भाग जळून जाणार आहे. पृथ्वीच 3रा भाग जळून जाणार आहे अग्नीच्या पावसाच्या द्वारे. म्हणून येणारा पिढा फक्त माणूस नाही, गवत, झाड सगळे जळून जाणार आहे. म्हणून संदेशाच्या द्वारे येसाया ग्रंथामध्ये लिहिलेले आहे पृथ्वी तीवर उपजलेल्या सर्व काही ऐको. प्राणी, पक्षी, झाड, माणूस सगळे ऐका. कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे. कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रावर होत आहे. त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे. त्याच्या बरोबर माहित जरा. त्याच्या संताप म्हणजे क्रोध. त्याचं सर्व सैन्य म्हणजे सूर्य, चंद्र, तारे त्याच्यावर होत आहे. त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे. त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे. त्याने त्यांचा वध करावयास लाविले आहे. प्रियानो, जर तुम्ही आणि तुमचा लेकर आता येणार येशू बरोबर स्वर्गाला गेले नाही, ख्रिस्तच्या काळामध्ये राखलं, तुम्ही लोक वध करावयास लावलेले लोक होणार. वध करावयास लावलेले लोक, जगायला नाही, वध करावयाला लावलेले लोक होणार. त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील. ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये वधलेले लोकांना काय करणार? बाहेर फेकून देतात. फेकून देतात. ते तर परायला कोणी नाही. आता तुमच्या माझ्या घरी कोणीतरी मेलं, रडून आणि मनापासून रडून आपण पद्धतीप्रमाणे पुरत आहे. पण ऐका, तुम्ही आणि तुमच्या लेकराने आता येणार येशू बरोबर स्वर्गाला गेले नाही, ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये राहिलं, तुमच्या प्रेताला ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये फेकून देणार. पुरायला कोणी नाही, त्यात तुमच्यासाठी रडायला पण कोणी नाही. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये मेलेल्या लोकांना विष्ठेसारखं फेकून देतात, संडास सारखं फेकून देतात. जर तुम्ही आता येणार येशू बरोबर त्याच्या स्वर्गाला गेलेले नाही, ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये राहिलं, सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन, अमुक तमुक बघून तर राहिलं आणि मेलेलं तुमचं शरीर ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये संडास सारखं फेकून देणार. त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल. आणि तुमच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये. व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील. आकाशातील सर्व सेना गळून पडेल. येसाया सांगत आहे आकाशातील सर्व सेना, सूर्य ते नक्षत्रे गळून पडेल.
आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. आकाश काय काय होणार आहे? गुंडाळीप्रमाणे. गुंडाळले. कोण सांगत आहे? यशया कोण सांगत आहे? यशया ते कुठं होणार आहे? 6व्या कुठं होणार आहे? 6व्या 6वा शिक्का फोडताना. त्यात आपण बघितलं इथे असं सांगितलेलं आहे. हा द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, द्राक्ष वेलीच्या पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल. घालून पडेल. आकाशातील तारे घालून पडेल. जुना करारमध्ये यशाया सांगितलेलं आहे. आता इथे येऊया. आणि 6वा शिक्का फोडताना काय होणार? जे ते सोडलं तिथून बरोबर वाचा. हा एखादे पुस्तक गुंडाळावे हा. तसे आकाश गुंडाळले जाऊन तसं आकाश गुंडाळलं जाणार. निघून केव्हा? गेले. निघून गेले. आकाश निघून गेले 6वा शिक्का फोडताना. आणि सर्व डोंगर हा, व तेच- बेटे हा. आप आपल्या ठिकाणावरून ढळली. परत वाचा. सर्व सर्व डोंगर व सर्व बेटे डोंगर व बेटे व भेटे आप आपल्या ठिकाणावरून ढळली. ढल्ली. प्रभू 6वा सिक्का फोडताना पृथ्वीला दुरून हलवून हलवून हलवत असताना सर्व डोंगर, पृथ्वीमध्ये असलेल्या सर्व डोंगर, सर्व भेट आपापल्या ठिकाणावरून काय झालं? ढळली. ढल्ली. ढल्ली. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे सर्व डोंगर म्हणजे सर्व डोंगर. डोंगर म्हणजे काय? बेट म्हणजे काय? मला सांगा बघू. जे समुद्रामध्ये डोंगर आहे त्याला म्हणणार बेट. जमीनमध्ये पर्वत आहे त्याला म्हणणार डोंगर. वचनामध्ये लिहिलेलं आहे 6वा सिक्का फोडताना प्रभू येशू पृथ्वीला हलवत असताना संपूर्ण जगामध्ये सर्व बेट, सर्व डोंगर आपापल्या ठिकाणावरून काय झालं? ढळली. ढळली. ढळली म्हणजे हल्ली एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी गेली. पडली. डोंगर भेट तेच निघून पडत आहे. तुम्ही तुमच्या लेकरासाठी बांधून ठेवलेलं घर टिकतं काय? टिकतं काय? देवाच्या वचन म्हणून सांगितलं आहे प्रभूला सोडून तुमच्या लेकरांची तारणाची विषयी काळजी न करता प्रभूला सोडून तुमच्या लेकरांसाठी तुम्ही आता जे काही बांधून ठेवत आहे त्याच्याद्वारे ख्रिस्ताच्या कालामध्ये तुमच्या लेकरांची बचाव होणार नाही. कारण प्रभू सगळे फाडून टाकणार आहे. काय ब्रदर, आम्ही घर बांधायचं नाही का? बांधा, नको म्हणून सांगितलं नाही, पण आठवण करून बांधा. थोडाच दिवस प्रभू ते फाडून टाकणार आहे. आठवणामध्ये ठेवून बांधा. हे देवाच्या वचन आहे. सगळं फाडून टाकतो. पृथ्वी, डोंगर, बेट सर्व तेच पालत आहे. तुमच्या माझे घर टिकतं का? पुढे वाचूया. आणि सगळे डोंगर आणि भेट इकडं तिकडं पडत असताना पृथ्वीचे लोक बघणार. आणि पृथ्वीचे लोक काय करणार? बघूया. पृथ्वीवरील राजे, पृथ्वीवरील राजे. राजे म्हणजे कोण? किंग किंग्स. आता आपल्या भारत देशाचे किंग्स कोण आहे? प्रधानमंत्री, मनमोहन सिंग. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पृथ्वीचा राजे लोक. कदाचित जे लोक ख्रिस्तच्या काळामध्ये राहणार, येशू बरोबर स्वर्गाला जाणार नाही, जे ख्रिस्तच्या काळामध्ये राहणार, आता त्यांच्या परिस्थिती काय? पुढे वाचूया. मोठे अधिकारी, मोठे अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, सगळे PSI, सगळे मोठे अधिकारी, सरदार, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, श्रीमंत आणि बलवान लोक, WW, सगळे बलवान लोक, सर्व दास, सर्व पृथ्वीचे दास, व सर्व स्वतंत्र सर्व माणसे पृथ्वीचे स्वतंत्र लोक गुहात व डोंगरातील खडकातून लपली. कुठे जाऊन लपत आहे? गुहेमध्ये, गुहात व खडकातील खडकात खडकात जाऊन लपत आहे. कसाला हो तिकडे जाऊन लपत आहे? घर सगळं काय झालेलं आहे? फडलं. देवाने फोडून टाकलं. आता तिकडे जाऊन लपत आहे.
आणि खडकामध्ये आणि गुहामध्ये जाऊन लपवत आहे. लपून त्याने काय म्हणत आहे पुढे वाचा, मोठ्यानं वाचा. आणि ते डोंगरास माईक जावल घ्या. आणि ते डोंगरास आणि ते लोक तिकडे जाऊन लपून डोंगराला म्हणत आहे. व खडकास म्हणाले आणि खडकास म्हणाले आम्हावर पडून राजासनावर जो बसला आहे राजासनावर जो बसला आहे त्याच्या दृष्टीपुढून त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून कोकराच्या क्रोधापासून आम्हास लपवा. आम्हास लपवा. आम्हास लपवा. कुणाला बघून सांगत आहे? डोंगराला बघून सांगत आहे. खडकामध्ये लपून मोठे मोठे अधिकारी लोक, मोठे मोठे राजे, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, अधिकारी सगळे जाऊन लपून म्हणत आहे. खडका म्हणत आम्हावर पडा आणि आम्हाला लपवा. कुठून लपवा? कोकराच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस कारण त्याच्या क्रोधाचा, कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आला आहे. आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. ते म्हणत आहे कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, कोणाच्याने टिकाव धरवेल. सगळे जाऊन कुठं लपवत आहे? खडकामध्ये आणि गुहामध्ये लपवत आहे. प्रियानो ऐका, असं लोक लपणार. 6वा सिक्का फोडताना असं होणार. लोक जाऊन लपणार म्हणून येशू स्वतः सांगितलं होतं जगामध्ये असताना. तुम्हाला माहिती आहे काय? येशू स्वतः सांगितला. केव्हा सांगितलं तुम्हाला माहिती आहे काय? येशू वधस्तंभ उचलून जात आहे. वधस्तंभ येशू उचलून जाताना येशूच्या पाठीमागे स्त्री लोक रडत येत आहे. त्या रडून येणाऱ्या स्त्री लोकांना बघून सांगत आहे, यरूशलेमच्या कन्यानो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी रडा. कारण असं होणार आहे, असं जाऊन पृथ्वीच्या राजे लोक खडकामध्ये जाऊन लपवून डोंगराला बघून म्हणणार आहे आम्हावर पडा, मग लपवा म्हणून म्हणणार आहे. माझ्यासाठी नका रडू, तुम्ही आणि तुमच्या लेकरासाठी रडा म्हटलं. आपण बघूया 23वा अध्याय लूक सुवर्तमान वचन 27 ते वाचा. तेव्हा त्याच्या मागे हे प्रवेश ते 26च्या वचनच्या वरी असलेले हेडलाईन वाचा. येशूला वधस्तंभावर खिळतात. येशूला वधस्तंभावर खिळतात. आता येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी आता येशूला घेऊन जात आहे. येशूच्या खांद्यावर वधस्तंभ ठेवून येशूला घेऊन जात आहे. आता येशू वधस्तंभ उचलून जात आहे. उचलून जाताना काय होत आहे? 27 वचन ते वाचा. तेव्हा त्याच्या मागे प्रभू येशू वधस्तंभ उचलून जाताना येशूच्या पाठीमागे तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू पुढे वधस्तंभ उचलून जात आहे, पण काही स्त्री लोक, भरपूर लोक काय करत आहे? ऊर बडवून येशूच्या पाठीमागे जात आहे. कुणासाठी? येशूसाठी शोक करीत. अरे येशूला एवढं त्रास देत आहे म्हणून येशूसाठी रडून ऊर बडवून येशूच्या पाठीमागे जात आहे. तेव्हा येशू वधस्तंभ उचलून जाणारा येशू तसंच थांबला आणि मागे फिरून बघितला. जे रडत आहे येशूच्या पाठीमागे येतात त्यांना बघून सांगितलं. काय सांगितलं वाचा. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, अहो यरूशलेमच्या कन्यानो, माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. मुलाबाळासाठी रडा. कारण पहा असे दिवस येतील. पहा वधस्तंभ उचलून असताना एवढा येशू बोलत आहे. पहा असा दिवस येतील की ज्यात वांझ न प्रसवलेली उदरे आणि न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तन व न पाजलेली स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. ही धन्य आहे असं म्हणणार दिवस येणार आहे. त्या समयी म्हणजे त्या समयी म्हणजे केव्हा? ख्रिस्तपूर्वच्या काळामध्ये. त्या समयी ते पर्वतास म्हणू लागतील, पर्वतास म्हणू लागतील, आम्हावर पडा, आम्हावर पडा. व टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका.
येशू वधस्तंभ उचलून जाताना सांगितलेले हे वचन कुठं पूर्ण होत आहे? कुठं पूर्ण होत आहे? 6वा शिक्का फोडताना. तेव्हाच येशू ख्रिस्तावरच्या कालाबद्दल सांगून ठेवलेलं आहे. त्या दिवस येशूच्या पाठीमागे येणारा स्त्री लोकांना येशू सांगितला, यरुशलेमच्या कन्यानो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी रडा. त्याच येशू आता पुण्यामध्ये असलेल्या कन्या लोकांना बघून सांगत आहे, पुण्यामध्ये असलेल्या कन्यानो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी रडा. कारण काय? तुम्ही लेकरांना जन्म देऊन, तुमच्या लेकरांना येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी न करता ख्रिस्त विरोधाच्या कालामध्ये तुमच्या लेकरांना सोडून जाण्यापेक्षा लेकरांना जन्म न दिलेल्या वांच असलं तर तुम्ही लोक धन्य. तुमचा लेकर तुमचा नाही, येशू देव तुम्हाला दिलेला आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून दिलेला आहे. तुम्ही देवाच्या राज्यासाठी तयारी करणार म्हणून देव तुम्हाला दिलेल्या आई वडिलांनो ऐका, देव तुम्हाला दिलेल्या लेकरांच्या विषयी तुमच्याकडे हिशेब घेणार. म्हणून येशू म्हणत आहे, तुम्ही माझ्यासाठी नका रडू, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी रडा. परत ऐका, देव तुम्हाला दिलेल्या लेकरांना येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही तयारी न करता ख्रिस्त विरोधाच्या कालामध्ये सोडून जाण्यापेक्षा लेकरांना न जन्मलेले वांज असलं तर तुम्ही लोक धन्य आहात. देव तुम्हाला दिलेले लेकरांना देवाच्या राज्यासाठी, येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी करा. कसं काय तयारी करायला पाहिजे? ऐका, आई वडिलांनो, लहान लेकरांनो, तरुणांनो, माझ्याकडे ऐका. देव तुम्हाला दिलेले लेकरांना तुम्ही कसं काय येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. तुमचा लेकर पहिलीपासून, आई वडिलांनो, लेकरांनो ऐका, तुमचा लेकर पहिलीपासून त्याने किती मोठा असू द्या, लग्न होऊन पर्यंत तुमच्या घरी असणार. ऐका, त्याने काय करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो. तुमचा लेकर सकाळी सकाळी उठल्या बरोबर 1 अध्याय बायबल वाचायला पाहिजे, 2 वचन तोंडपाठ करून लिहायला पाहिजे. एक वही द्या तुमच्या लेकरासाठी. आणि रोज तुमच्या लेकर 2 वचन तोंडपाठ करून लिखत आहे काय चेक करा. शाळेमध्ये तुमच्या लेकरांना होमवर्क दिलं तर घरी आल्यानंतर त्यांनी करणार काय नाही काय म्हणून चेक करून सही करून पाठवणार काय नाही. देवाच्या वचनाला नको काय? तुमच्या लेकरांसाठी एक वही ठेवा सेपरेट. तुमच्या लेकरांसाठी प्रत्येकासाठी सेपरेट बायबल द्या. एकच बायबल मध्ये सगळ्यांना वाचू नका. जेवण करायला एक ताट आहे, सेपरेट बायबल नको काय? तुमच्या लेकरांना आणि तुम्हाला सेपरेट बायबल घ्या, विकत घ्या आणि तुमच्या लेकरांना द्या. रोज सकाळी उठल्या बरोबर 1 अध्याय वाचायला पाहिजे, 2 वचन तोंडपाठ करून लिहून ठेवायला पाहिजे. जर तुमच्या लेकराने रोज 1 अध्याय वाचलं, 2 वचन तोंडपाठ करून लिहिलं तर त्यांना नाश्ता द्या, नाही तर उपास पाठवा चालेल. माझ्या मुलगाला मी असं करत आहे. माझा मुलगा आता 11वी मध्ये आहे. तो पहिलीपासून रोज 1 अध्याय वाचायला पाहिजे, 2 वचन तोंडपाठ करून लिहायला पाहिजे. आता तो हॉस्टेलमध्ये आहे कन्याकुमारीमध्ये आणि त्याला आठवड्यामध्ये एक दिवस आम्ही फोन करताना पहिला विचारतो, तुम्ही रोज बायबल वाचत आहे काय? वचन तोंडपाठ करून लिहित आहे? तो म्हणतो होय. आणि देवाच्या कृपेने तो 7वी असताना बाप्तिस्मा घेतला.
आता तो शाळामध्ये 6वी पासून 12वी पर्यंत लेकरांना प्रेयर ग्रुप लीडर आहे. देवाच्या नावाला स्तुती असो. कारण आमच्या लेकरांना आम्ही असं करत आहे. तुमचा लेकर रोज एक अध्याय वाचायला पाहिजे, 2 वचन तोंडपाठ करून लिहायला पाहिजे. चेक करा, वाचलं लिहिलं तर त्यांना नाश्ता द्या, नाहीतर उपवास पाठवा. कसाला? तुमचा लेकर ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये पडून उपद्रव भोगण्यापेक्षा एक वेळा नाश्ता सोडून उपवासाने देवाचे वचन वाचून येशू बरोबर स्वर्गाला जाणे चांगला आहे, चांगला आहे. म्हणून येशू म्हणत आहे, माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी रडा. येरुशलेमच्या कन्यानो, पुण्याच्या कन्यानो, तुमच्या लेकरासाठी रडा, माझ्यासाठी नको रडू. तुमच्या लेकर ऐका, तुमच्या लेकर चर्चला येताना तुमच्या लेकराच्या हाती सेपरेट बायबल द्या, वही द्या. माझ्या मुलगाला मी तसं करत आहे. तुमच्या लेकर चर्चला येऊन बसताना पालक साहेब काय प्रसंग प्रीचिंग करीत आहे सगळं नोट्स तुमच्या लेकराने वहीमध्ये लिहायला पाहिजे. मेन हेडलाईन काय आहे, सब हेडलाईन काय आहे, वचन काय आहे, सगळं लिहायला पाहिजे. आणि घरी केल्यानंतर चेक करा. चर्चमध्ये तुमच्या लेकराने बसताना इकडे तिकडे पळायचं, चर्च चालू असताना, गाणं स्तुती चालू असताना इकडे तिकडे जायचं पळायचं. तुमच्या लेकराकडे लक्ष द्या. असं काहीतरी केलं, घरी गेल्यानंतर छडी घ्या. कारण काय? तुमचा लेकर ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये पडून उपद्रव भोगण्यापेक्षा तुमच्या हातातून, तुमच्या हातात असलेले छडी ते 4 मार खाऊन शिस्त आणि शिकून येशू बरोबर स्वर्गाला जाणे चांगलं आहे, चांगलं आहे. माझ्यासाठी नका रडू, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी रडा. आई वडिलांनो ऐका, तुमच्या तरुण लेकर देवाचा रस्ता सोडून वाईट रस्त्यामध्ये गेलं, त्यानं सोडू नका. त्यांच्या विरुद्ध उभं राहा आणि लेकरांना सांगा, नाही तुम्ही आई वडील आहे, सांगा तुमच्या लेकरांना त्या रस्त्यामध्ये जायचं नाही. आज रविवार, चर्चला जायला पाहिजे असेल तर जायला पाहिजे. स्ट्रॉंग उभं राहा. कुठेतरी सालामध्ये सीट पाहिजे तुमच्या लेकरांना, स्ट्रॉंग उभं राहत आहे ना. देवाच्या वचनाला नको काय, स्ट्रॉंग उभं राहा. वाईट रस्त्यामध्ये गेलं तर सांगत नाही जायचं तिकडं. वाईट मित्र लोक बरोबर जायचं नाही. रविवार चर्चला यायला पाहिजे, त्याचं वचन ऐकायला पाहिजे आणि चर्च ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध उभं राहा आणि प्रभूमध्ये तुमच्या लेकरांना चालवा. आणि येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तुमच्या लेकरांना तयारी करा. हालेलुया, हालेलुया. तेच प्रभू म्हणत आहे. जर तुम्ही असं केले नाही, प्रभू म्हणत आहे तुमच्या लेकरांना तुम्ही ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये सोडून जाण्यापेक्षा लेकरांना न जन्मलेले वांज असलं तर तुम्ही लोक धन्य. देव तुम्हाला दिलेले लेकरांना येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी करा, देवाच्या राज्यासाठी तयारी करा. हालेलुया, हालेलुया. बरं. आणि सहावा शिक्का, 7वा शिक्का मध्ये एक अंतर आहे. त्या अंतरामध्ये फार चांगला 6वा शिक्का 7वा शिक्का ह्याच्या मध्ये एक अंतर आहे. बरं, त्या अंतरामध्ये काय आहे आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. इथं 6वा शिक्का 7वा शिक्कामध्ये एक अंतर आहे. तसंच 6वा करणा 7वा करणा याच्यामध्ये पण एक अंतर आहे. ते आपण उद्या बघणार आहे. पण आज 6 आणि 7 शिक्क्याच्या मध्ये असलेले अंतर याच्यामध्ये काय होणार आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. 6 आणि 7वा शिक्क्याच्या मध्ये असलेल्या अंतरामध्ये 2 घटना होणार आहे आणि त्याच्यामध्ये 7वा अध्याय आहे. प्रकटीकरण 7वा अध्याय आहे. बरं, त्या प्रकटीकरण 7वा अध्यायामध्ये 2 घटना. नंबर 1,
पृथ्वीमध्ये इस्रायल लोकांमध्ये 1,44,000 लोकांना देवाने शिक्का मारणार. परत सांगतो, या अंतरामध्ये 6-7 शिक्कांच्या मध्ये असलेल्या अंतरामध्ये 2 घटना होणार आहे. एक पृथ्वीमध्ये, दुसरा स्वर्गामध्ये. पृथ्वीमध्ये काय होणार? इस्रायल लोकांमध्ये किती लोकांना? 1,44,000 लोकांना देवानी त्यांच्या कपालामध्ये शिक्का मारत आहे. कशाला देवाने शिक्का मारत आहे? इथून पुढे येणारा पिढा इथं शिक्का मारून घेतलेल्या 1,44,000 लोकांना मात्र बाधणार नाही. बाकी सगळे लोकांना हे पिढा बाधणार. कस काय आपण पुढे बघणार आहे. आणि दुसरा घटना स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये काय? तुमच्या माझ्या आराधना. ते कसं काय? आता मी तुम्हाला सांगतो. घ्या, आपण आता घेऊया 7वा अध्याय वचन 4. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला. इथं 7व्या अध्यायामध्ये आपण बघत आहे, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या. कोणाच्या? इस्रायल लोकांच्या. सगळ्यांनी म्हणा, कोणाच्या? इस्रायल लोकांच्या. इस्रायल लोक. ते आपण नाही. इस्रायल लोकांच्या सर्व वंश. इस्रायल लोकांमध्ये किती वंश आहे? 12 वंश. 12 वंश. सर्व वंशामध्ये 1,44,000वर शिक्का मारण्यात आला. अजून पुढे वाचूया. यहुदा वंशापैकी 12,000वर शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000वर. गाद वंशापैकी. तुम्ही तसंच बघत गेलं तर 12 वंश, 12,000 टोटल 1,44,000 लोक. ऐका, ते लोक आपण नाही. काही चर्चेमध्ये सांगत आहे ते 1,44,000 लोक आम्हीच आहे म्हणून. ते लोक आम्ही नाही, ते इस्रायल लोक आहे. प्रत्येकांचा वंश पण ते लिहिलेलं आहे बर काय. तरी त्याने असं सांगितलं तर हे घटना 1,44,000 लोकांवर शिक्का मारणे केव्हा होत आहे? ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये. ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये 6-7 शिक्क्यांच्या मध्ये होत आहे बर काय. तिकडे कशाला तुम्ही जाणार? त्याच्या आधी येशू बरोबर स्वर्गाला जाऊन पोहोचा नको आपल्याला. हालेलुया. ते आपण नाही. बर, आता दुसरा घटना स्वर्गामध्ये आपल्या आराधना. वचन 9 ते पुढे वाचूया. ह्यानंतर म्हणजे काय? ह्यानंतर म्हणजे इस्रायल लोकांमध्ये 1,44,000 लोकांना शिक्का मारल्यानंतर योगान बघत आहे. परत वाचा. मी पाहिले तो सर्व राष्ट्रे स्वर्गामध्ये येऊन स्तुती करत आहे. ते कुठून येत आहे? सर्व राष्ट्र, सर्व वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे. ते कोण आहे? आपण आहात. पहिला सांगितलं इस्रायल लोक, आता सांगत आहे सर्व लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे. यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही. कट करायला नको, ते बरोबर वाचा. कोणाला मोजता नाही तेवढं. कोणाला, यांच्यापैकी कोणाला मोजता नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला. असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासना स्वर्गामध्ये राजासनासमोर व कोकराच्या समोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. माझ्या दृष्टी. ते कोण आहे? आपण आहे. कधी गेलं? याच्या आधी येणार येसूच्या
येण्याच्या दिवसामध्ये आपण स्वर्गात गेले आणि आपल्या आराधना, ते आपल्या आराधना कसं आहे आणि आपण काय केलं, काय धारण केलेलं आहे? शुभ्र वस्त्रे शुभ्र झके. आणि आपल्या हातात काय आहे? जावळ्या. जावल्या घेऊन आता आपण काय करत आहे? स्वर्गामध्ये कोकराच्या समोर, देवाच्या सिंहासनाच्या समोर, पुढे वाचूया. ते उच्च स्वराने म्हणत होते आणि आपण उच्च स्वराने देवाच्या समोर म्हणत आहे, राजासनावर बसलेल्या राजासनावर बसलेल्या, थोडा फास्ट, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून व कोकराकडून तारण आहे. आमच्या तारण आहे. हालेलुया. आमच्या तारण आहे. आता आपल्या आराधनेला देवदूत लोक आमेन बोलत आहे. आपल्या राऊंड मध्ये देवदूत लोक आहे. ते पुढे वाचूया. तेव्हा राजासन, तेव्हा राजासन, वडील मंडल व 4 प्राणी स्वर्गामध्ये 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. सर्व देवदूत उभे होते. स्वर्गामध्ये सर्व देवदूत आपल्या समोर उभे होते, आपल्या बरोबर. ते राजासनासमोर काय करत आहे? उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले. देवाला नमन करून म्हणत आहे. हालेलुया. राजासनासमोर सर्व देवदूत काय करत आहे? देवाला काय करत आहे? नमन करीत आहे. कसं? उपडे उपडे पडून. एक दिवस आम्ही पुण्याला आलो होतो. इथं मुक्ती मिशन आहे ना, तिथं चॅपल एक आहे. तिथं 7 दिवस उपवास प्रार्थना करायला आम्ही आलो होतो. आता आमच्या मनामध्ये एक विचार होते की आम्ही उपडे पडून प्रभूची स्तुती करायला पाहिजे. आणि अर्धा तास आम्ही सगळे उपडे पडून प्रभूची स्तुती करत होतो. फार आनंद झाला आम्हाला. हालेलुया. तसंच एक दिवस तामिळनाडूमध्ये मदुरै म्हणून एक गाव आहे, तर हेच स्टडी करायला गेलो. आणि लाजमध्ये राहत असताना माझ्या मनामध्ये देवाचे वचन हे सगळं वाचत असताना असं आलं की मी उपडे पडून प्रभूची स्तुती करायचं. लाजमध्ये सगळं दरवाजे बंद करून उपडे पडून आणि माझ्या मनपूर्वक प्रभूची स्तुती करत होतो. आणि आपण इथं बघत आहे सर्व देवदूत उपडे पडून काय स्तुती करत आहे. पुढे वाचूया. आमेन. ते त्याने काय म्हणत आहे? आमेन. कसाला आमेन? आम्ही सांगितलं ना, आमच्या कोकराकडून आमच्या तारण आहे. देवदूत लोक म्हणत आहे उपडे पडून आमेन. पुढे वाचूया. धन्यवाद. आणि ते म्हणत आहे धन्यवाद, गौरव, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुग आमच्या देवाची, ही युग आमच्या देवाचे आहे. देवदूत लोक किती चांगला आहे ना. हालेलुया. देवदूत बरोबर तुम्ही आणि मी पांढर जगे परिधान करून हाती जावळा घेऊन प्रभू समोर स्तुती करत आहे स्वर्गामध्ये. पुढे वाचूया. आणि तेव्हा स्वर्गामध्ये आम्ही सगळे स्तुती करत असताना स्वर्गामध्ये वडील मंडळीमध्ये एकाने योहानकडे विचारत आहे. आता योहान इथं आहे, वडील योहानाला विचारत आहे. एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले योहान, स्वर्गामध्ये शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहे? हे लोक कोण आहे व कोठून आले? आणि हे लोक कोठून आले तुला माहिती आहे काय? आणि योहान म्हटला त्या देवदूताला, मी त्याला म्हटले, योहान त्याला म्हटला, प्रभू हे तुला ठाऊक आहे. मला काय ठाऊक? तुलाच ठाऊक आहे. हे लोक कुठून आलं आणि ते कोण आहे मला काय माहित नाही. प्रभू म्हटला योहान. तो मला म्हणाला. आता ते वडील योहानाला म्हणत आहे, काय म्हणतात? पुढे वाचा. मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. योहान स्वर्गामध्ये पांढर झगे परिधान करून हाती जावळा घेऊन प्रभूची स्तुती करत आहे. ते कोण आहे तुला माहिती आहे काय? मोठा संकटातून येतात ते हेच आहे. हालेलुया. प्रियांनो, आज येसूवर विश्वास ठेवून पवित्रपणे राहण्यासाठी
विश्वासी लोकांना किती त्रास येत आहे तुम्हाला माहिती आहे काय? काय तुम्हाला लोक नाव ठेवत आहे? कशाला नाव ठेवत आहे? तुम्ही चोरी केलं म्हणून? काय तुम्ही रस्त्यामध्ये भांडण केलं म्हणून लोक तुम्हाला नाव ठेवत आहे काय? दारू पिऊ पडलं म्हणून लोक तुम्हाला नाव ठेवत आहे काय? मग कशाला लोक तुम्हाला नाव ठेवत आहे? एकच कारण, येसूवर तुम्ही विश्वास ठेवला आणि पवित्रपणे तुम्ही राहत आहे. तुमच्या शेजारी लोकांना, काम करणाऱ्या ठिकाणी त्यांना आवडत नाही. एवढं त्रास ख्रिस्ती लोकांना एवढा त्रास नाही, पण खेड्यापाड्यामध्ये अन्य लोकांमध्ये एकाने प्रभूवर विश्वास ठेवून चर्चेला यायला पाहिजे म्हणजे किती त्रास त्यांना माहिती आहे काय? काय तुम्हाला पण कमी आहे काय? तुम्ही पण किती त्रास घेत आहे पवित्र जीवनासाठी, येशूच्या पाठीमागे जाण्यासाठी. आता वडील म्हणत आहे, योहान 15 झगे परिधान करून हाती जावळा घेऊन स्वर्गामध्ये देवाच्या समोर स्तुती करत आहे. ते लोक कोण तुला माहिती आहे काय? मोठा संकटातून येतात हे लोक, ते जागे. हालेलुया. चिंता करू नका. प्रभूसाठी तुम्हाला संकट होत आहे काय? त्रास होत आहे काय? अजून थोडा दिवस पांढरा जगे परिधान करून स्वर्गामध्ये प्रभूची आराधना करणारा दिवस जवळ आलेला आहे. चिंता करू नका. हालेलुया. चिंता करू नका. तेवढेच नाही, आता वडील सांगत आहे योहानाला, पुढे वाचूया. ह्यांनी आपले झगे आणि मोठ्या संकटातून येत आहेत. तेवढेच नाही, हे लोक आपले जगे पृथ्वीमध्ये असताना कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. शुभ्र केले आहे. येशूच्या रक्ताने त्यांच्या पापाची क्षमा झालेली आहे. 2 कारण. तुम्ही आणि मी उद्या स्वर्गामध्ये येशू समोर उभं राहून स्तुती करण्यासाठी 2 कारण आहे. नंबर 1, येशूच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. नंबर 2, येशूच्या नावाने मोठा संकट आपण सहन करीत आहे. हे 2 कारण. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. यामुळे हे लोक आता देवाच्या राजासनासमोर आहे. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात. आणि राजासनावर बसलेला त्याच्यावर आपला मंडप विस्तृत करील. हालेलुया. त्या ह्या पुढे भुकेले असे होणार नाही. आणि इथून पुढे ह्या लोकांना भुकेले होणार म्हणजे भूक लागणार नाही असं नाही. भूक असतं, जीवनाच्या झाडाच्या फळला पण खाणार. ताण असतं, जीवनाच्या पाणी, नदीचे पाणी देणार. पुढे लिहिलेलं आहे. म्हणजे काय? ताण नाही, भूक नाही. म्हणजे काय? मला भूक लागत आहे, मला ताण लागत आहे, काहीतरी द्या म्हणून कुणाकडे जाऊन मागायला गरज नाही. तिथं असतं, आपण खाणार. तिथं आहे, आपण पिणार. आपण बघत आहे. पण देवाला सोडून अधोलोकाला किंवा नरकाला गेलं, 1 थेंब पाणीसाठी भीक मागितलं तरी मिळणार नाही. श्रीमंत माणूस लाजर यांना आपण बघत आहे. श्रीमंत माणूस अधोलोकातून ओरडत आहे, ए बापा अब्राहमा, माझ्यावर दया कर, लाजराला पाठव. यासाठी की लाजर आपल्या पोटाचे टोप पाण्यात बुडून 1 थेंब पाणी माझ्या जीवात घालायला सांगा. या झाडात माझा त्रास होत आहे. 1 थेंब. प्रियानो, आज जर तुम्ही येशूला सोडलं, तुमच्या संकटाकडे बघून येशूला सोडलं, उद्या 1 थेंब पाणीसाठी भीक मागण्याची परिस्थिती तुम्हाला येईल. येशूला सोडू नका. येशूसाठी कष्ट सहन करा आणि पांढरा जगे परिधान करून प्रभूच्या स्तुती करा स्वर्गामध्ये. हालेलुया. येशूला सोडू नका. स्वर्गामध्ये आपण खाणार, पिणार, एकमेकांच्या आपण ओळखणार आणि देवाची स्तुती करणार. देव आपल्याला पांढरा हे का जगे आपल्याला दिले असतं. फक्त स्वर्गामध्ये आपल्याला वंश नसणार, तेवढेच. दुसरं, आपण एकमेकांना बघणार, बोलणार, जेवण करणार, स्तुती करणार. इथं आपण जसं आहे तसं स्वर्गामध्ये असणार. हालेलुया. ते कसं काय पुढे मी तुम्हाला सांगतो वचन वाचताना. आता वडील सांगत आहे, योहान इथून पुढे हे यांना भूक लागत नाही. त्या सूर्य तहान सोडलं काय?
भूक लागत ते यापुढे भुकेले असे होणार नाही व तानेली होणार नाही. होणार नाही. कारण काय, तर जीवनाचे पाणी असतं, आपण पिणार. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. हे काय, सूर्य आणि आपण स्वर्गाला गेल्यानंतर सूर्य किंवा कोणत्याही उष्णता बाधणार नाही, याचा अर्थ काय? सूर्य नसणार. याचा अर्थ बरं, सूर्य नसणार, चंद्र नसणार, देव त्याचा प्रकाश आहे. 22वा अध्याय प्रकटीकरण 10 वचनामध्ये आपण 20 वचनामध्ये आपण बघत आहे. बरं ते सोडा, तिकडे जायला नको. बरं, त्याचं सूर्य किंवा उष्णता आपल्याला बाधणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय? कुठलाच त्रास होणार नाही. नाही हो, एसी हो, एसी संपूर्ण स्वर्ग एसी. हालेलुया. सोन्याच्या घर आणि एसी 24 घंटा. हालेलुया. काय आता एक रूमला एसी लावायला किती खर्च करायला पाहिजे? 12-13 हजार रुपये खर्च केले तर एक एसीला लाईट बिल 3-3 हजार रुपये भरायला पाहिजे. कुठे जायचे? पण स्वर्गामध्ये 24 तास एसी, संपूर्ण स्वर्ग एसी, सोन्याचं घर, रस्ते सोना. आता मातीमध्ये झाड, ते तर सोनामध्ये झाड. मातीच्या झाडाचं फल एवढं टेस्ट आहे, सोन्यामध्ये उगवणारं झाडाचं फल किती टेस्ट असतं. पाहिजे काय तुम्हाला? मला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. चिंता करणं. अजून पुढे वाचूया. कारण राजसनापुढे आणि राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्याचा मेंढपाळ होईल. आपल्या मेंढपाळ होणार व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. स्वर्गामध्ये जीवनाच्या जाण्याच्या झऱ्याजवळ देव आपल्याला घेऊन जाणार. आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आणि आपण तिकडे गेल्यानंतर आपल्या परत कष्ट नाही. वचन सांगत आहे, आपण स्वर्गाला गेल्यानंतर देव आपल्या सर्व अश्रू काय करणार? पुसून टाकेल. सगळ्यांनी, लहान तोर आणि पास्टर लोक कोणी असू द्या, सगळ्यांनी तुमचा हात असा लावा, असं लावा आणि म्हणा, देव माझ्या सर्व अश्रू पुसून टाकणार म्हणून असं करा. देव माझ्या सर्व अश्रू पुसून टाकणार. हालेलुया. चिंता करू नका. अजून थोडा दिवस येशूसाठी कष्ट सहन करा आणि तुमचं सर्व अश्रू येशू पुसून टाकणार. चिंता करू नका. हालेलुया. बरं, हे 2 घटना आपण इथं बघत आहे. एक, पृथ्वीमध्ये इस्रायल लोकांना 1,44,000 लोकांना त्याच्या कपालामध्ये शिक्का. कारण काय, इथून पुढे येणारा पिढा इथं शिक्का मारून घेतलेल्या इस्रायल लोकांना मात्र बाधणार नाही, बाकी सगळ्या लोकांना बाधणार. आणि दुसरा घटना काय, स्वर्गामध्ये तुमच्या माझ्या आराधना. बरं, आता आपण 7वा शिक्का येऊया. 8वा अध्याय पहिला 2रा वचन वाचूया. 2 वचन. 1-2. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर प्रभू येशू ख्रिस्त 7वा शिक्का, इथं बघा, छाट बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. प्रभू येशू ख्रिस्त 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासापर्यंत निवांत झाले. अरे रे, येशू 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गामध्ये अर्धा तास काय झालं? निवांत झालं. स्वर्ग कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? माझ्याकडे लक्ष द्या. देवदूत लोक 2 पंखामध्ये पाया झाकून आणि 2 पंखाच्या द्वारे तोंड झाकून 2 पंखाच्या द्वारे उडून सेनाधीश परमेश्वर पवित्र 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 म्हणून 24 घंटा रात्री दिवस आराधना करणारा ठिकाणी आहे स्वर्ग. पण आता येशू 7वा शिक्का फोडल्या बरोबर सर्व देवदूत लोक आराधना सोडली आणि अर्धा तास गप्प बसले. कशाला? अरे वा, अरे रे, इथून पुढे येणारा पिढीला पृथ्वीमध्ये राहणारे लोक कस काय सहन करणार? अर्धा तास गप्प बसले. अजून काय झालं? पुढे वाचूया. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले स्वर्गामध्ये देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले. 7 देवदूत मी पाहिले. त्या 7 करणे देण्यात आली. आणि 7 देवदूत लोकांना काय देण्यात आले? 7 करणे. 7 करणे देण्यात आले. 6वा वचन ते पुढे वाचा. ज्या 7 देवदूतांजवळ स्वर्गामध्ये 7 देवदूतांमधील 7 देवदूतांच्या हातात
सात करणे होते, 7 करणे होते, ते आपापले करणे वाजविण्यास आता करणे वाजविण्यास सिद्ध झाले. सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला. इथं बघा आता कर्णा 7 करण्यांची पिढा सुरू झालं. पहिला देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा रक्त मिश्रित गारा, तेव्हा रक्त मिश्रित गारा अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. कुठे वृष्टी झाली? पृथ्वीवर. सगळ्यांना म्हणा, कुठे वृष्टी झाली? पृथ्वीवर काय वृष्टी झाली? अग्नी मिश्रित अग्नी, गारा, रक्त तिन्ही मिक्स करून पाऊस पृथ्वीवर. परिणाम काय झालं? पुढे वाचूया. आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला. जळून गेला. काय जळून गेला? पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला. कोणाचा तिसरा भाग? पृथ्वीचा महाराष्ट्राच्या, पृथ्वीचा भारत देशाच्या, पृथ्वीचा संपूर्ण पृथ्वीला देवाने 3 भाग केला आणि त्याच्यामध्ये एक भाग फेटत आहे, जळून गेला. पुण्यामध्ये असलेले सगळे लोक हो ऐका, अजून थोडा दिवसाने पाऊस येणार आहे जगावर. संपूर्ण जगामध्ये पाऊस होणार आहे. कुठला पाऊस? पाण्याचा पाऊस नाही, रक्त, गारा आणि अग्नीचा पाऊस पृथ्वीमध्ये होणार आहे. त्याच्याद्वारे काय होणार आहे? पृथ्वीचाच तिसरा भाग जळून होणार आहे. ऐका, तुम्ही विचार करू शकता. बरं, याच्याद्वारे काय अजून पुढे वाचा. 1/3 झाडे जळून गेली. काय झालं? 1/3 झाडे संपूर्ण जगामध्ये 1/3 झाड जळून गेले. तुम्हाला जंगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे? बघितलं का तुम्ही जंगल? माझ्या जीवनामध्ये जास्ती मी जंगलमध्येच सेवा केलो. आफ्रिकन निग्रोस असणारा जंगलमध्ये कर्नाटकामध्ये 25,000 लोक आहे. आफ्रिकन निग्रोस, पोर्चुगीज लोक त्यांनी गोवाला येऊन ज्यावेळी त्यांनी आलं तेव्हा त्यांनी आफ्रिका त्यांना पकडून आले आणि दुसरा महायुद्ध होताना इथं सोडून गेले. त्यांच्या वंश 25,000 लोक आहेत जंगलमध्ये. त्या जंगलमध्ये 3 वर्ष आताच मी राहून सेवा करत होतो. तामिळनाडूमध्ये जंगलमध्ये, वीरप्पन जंगलमध्ये 5 वर्ष सेवा करत होतो. मला माहिती आहे जंगल म्हणजे काय, झाड म्हणजे काय. आता तेच काय होत आहे, संपूर्ण जगामध्ये 1/3 झाड जळून गेले. एक झाड कसं असतं तुम्हाला माहिती आहे का? असं तुम्ही मैसूरच्या पलीकडे जाऊन बघा, एक झाड बघायचं, किती उंच आणि हे दांड भरपूर मोठा. आणि वचन सांगत आहे 1/3 झाड संपूर्ण जगामध्ये जळून गेलं. काय हो, ते मोठं झाडच जळून जात आहे. कदाचित तुमच्या डोक्यावर पडलं, एका सेकंड मध्ये राख होणार. ऐका, आता तुम्ही काय करत आहे? मेलेल्या लोकांना पेटत आहे. ऐका, आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला गेले नाही. तुम्ही सिनेमा सिरियल बघून ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये राहिलं, तुम्हाला जिवंत फेटून अग्नीने भस्म करणार प्रभू. हे देवाचे वचन आहे. 1/3 पृथ्वी जळून गेले. अजून व सर्व हिरवे गवत जळून गेले. सर्व हिरवे गवत जळून गेले. बरं, गाराचा पाऊस होणार काय? रक्ताचा पाऊस होणार काय? अग्नीचा पाऊस होणार काय? होणार. जुना करारामध्ये कुठं झालेला आहे आणि जगामध्ये आता केव्हा झालेला आहे. आता मी पहिला पेपर कटिंग तुम्हाला दाखवतो आणि नंतर जुना करारामध्ये मी तुम्हाला सांगतो. रक्ताचा पाऊस होणार काय? होय, पेपरमध्ये आलेला आहे. ते पेपरमध्ये आलं होतं. हे पेपरमध्ये आले तेव्हा मी कर्नाटकामध्ये सेवा करत होतो. तेव्हा पेपरमध्ये आले, मी
कट करून ठेवलेलं आहे. केव्हा आलं पेपरमध्ये? कर्नाटकामध्ये विजय कर्नाटका म्हणून एक पेपर आहे. 6 ऑगस्ट 2001. 2001 म्हणजे किती वर्षाच्या आधी? बरं, 13 वर्षाच्या आधी. पेपरमध्ये काय आलं आता मी वाचतो, ऐका. कन्नडमध्ये वाचून मराठीमध्ये सांगतो. ಕೇರಳದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಮಳೆ ಇನ್ನೂ ನಿಗೂಢ. ಕೇರಳमध्ये लाल पाऊस अजून गुप्त आहे. दक्षिण कन्नडದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಮಳೆ आतंकದಲ್ಲಿ रैतर. दक्षिण कर्नाटकामध्ये लाल पाऊस आणि भीतीमध्ये शेतकरी लोक. इथं काय म्हणजे काय? केरळामध्ये त्रिवंद्रम म्हणून एक गाव आहे. तुम्ही माहिती आहे का? त्रिवंद्रम पासून कर्नाटकामध्ये मंगळूर म्हणून एक गाव आहे समुद्राच्या जवळ. ते मंगळूर पर्यंत 2 वर्षामध्ये 3दा रक्ताचा पाऊस पडला. ते पेपरमध्ये आलं, मी कट करून ठेवलेलं आहे. विज्ञानी लोक आले, ते पाऊस घेतले आणि ते टेस्ट केले. टेस्ट करून त्यांनी काय सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला वाचतो, ऐका. ಬಣ್ಣದ ಮಳೆಗೆ ಉಲ್ಕಾ ಸ್ಫೋಟ ಕಾರಣವಲ್ಲ. ते लाल पाऊस काहीतरी स्फोट झालं ते कारण नाही, बदलिಗೆ परंतु शिलींध्र कणಗಳು कारण एन्नुत्तार ಅವರು. शिलींध्र कण म्हणजे रक्ताच्या पेशी. माणसाच्या रक्तामध्ये 2 पेशी आहे, एक लाल एक पांढरा. लाल पेशी माणसाला जीव देत आहे, पांढरा पेशी रोग येऊ नये म्हणून अडवत आहे. पण काय ते पावसामध्ये माणसाच्या रक्ताच्या लाल पेशी विज्ञानी लोकांना सापडलं. ते काय लिहिलेलं आहे, बदलिಗೆ शिलींध्र कणಗಳು ಕಾರಣ ಎನ್ನುತ್ತಾರೆ ಅವರು. रक्ताच्या पेशी कारण म्हणून विज्ञानी लोक सांगितलं आहे. ಬಣ್ಣದ ಮಳೆ, लाल पाऊस, ನೀರಿನ ಮಾದರಿ परीक्षा ನಡೆಸಿದಾಗ ते पाणी घेऊन परीक्षा केले, टेस्ट केले, तेव्हा ಅದರಲ್ಲಿ त्याच्यामध्ये ಶಿಲೀಂಧ್ರ ಕಣಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿವೆ, लाल पेशी त्यांना सापडले. ಆದರೆ परंतु ಈ ಸಿದ್ಧಾಂತದಿಂದಲೂ ह्याच्याद्वारेही ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ काही ಪ್ರಶ್ನೆला उत्तर ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ, उत्तर मिळाले नाही. ಇಷ್ಟೊಂದು ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ एवढं जास्ती ಶಿಲೀಂಧ್ರ ಕಣಗಳು रक्ताच्या पेशी ಆಗಸದಲ್ಲಿ ಹೇಗೆ उत्पत्तीಯಾದವು, ಆಕಾಶमध्ये कसं काय उत्पन्न झालं, ಅವು ते ಮೋಡದೊಂದಿಗೆ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ ಹೇಗೆ, ढगाबरोबर शिरले कसं ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಗಳು हे सगळे प्रश्नयागिये उಳಿದಿವೆ, प्रश्न म्हणून राहिलेला आहे. आणि विज्ञानी लोकांना उत्तर मिळालेले नाही. माणसाच्या रक्तामध्ये असलेल्या लाल पेशी आकाशामध्ये कसं काय उत्पन्न झालं, ते ढगामध्ये कसं काय शिरलं, पाऊस म्हणून कसं काय पडलं, विज्ञानी लोकांना उत्तर मिळालेलं नाही. क्वेश्चन मार्कच्या द्वारे त्याने पेपरमध्ये संपलेलं आहे. प्रियानो, विज्ञानीला उत्तर मिळत नाही, कारण उत्तर कुठं आहे तुम्हाला माहिती आहे काय? बायबलमध्ये आहे. देव 10 वर्षाच्या आधीच आपल्या भारत देशामध्ये 3दा रक्ताचा पाऊस पाठवलेला आहे. कसाला? माझ्या लेकरांनो जागृत राहा, माझ्या येण्याचे दिवस जवळ आहे. आणि तेव्हा पडलेल्या रक्ताच्या पावसाच्या द्वारे कोणाचा त्रास झाले नाही. त्रास व्हायला पाहिजे केव्हा? ख्रिस्तवराच्या काळामध्ये थोडं पडलं आणि बंद झालं. रक्ताचा पाऊस रेडी. गाराचा पाऊस पडणार काय? होय. कस काय? तमिळनाडूमध्ये गाराचा पाऊस पडलं आणि दगडाचा पाऊस पडला. आणि तेवढेच नाही, पुण्यामध्ये पण गाराचा पाऊस पडलं. मी आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. केव्हा? मराठीमध्ये सकाळ म्हणून एक पेपर आहे, सकाळ म्हणून पेपर आहे. आणि रविवार 15 तारीख सप्टेंबर 2013, सप्टेंबर 2013 म्हणजे किती महिन्याच्या आधी? 3-4 महिन्याच्या आधी पुण्यामध्ये पाऊस पडलं आणि त्याच्यामध्ये गारा पडलं. त्या गाराचं वजन किती तुम्हाला माहिती आहे काय? 50 किलो. कोणाला माहिती आहे? ते पेपरमध्ये बघितलं. हो, भरपूर लोकांना माहिती आहे. ओके. आणि तमिळनाडूमध्ये पण पडलं. தமிழ்मध्ये मी वाचू, तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, ऐका. ஓசூர் அருகே வானத்திலிருந்து விழுந்த ராட்சத கற்கள் தடை அறிவியல் நிபுணர்கள் நேரில் ஆய்வு, புவியியல் விஞ்ஞானிகளும் ஆய்வு நடத்த முடியும். तमिळनाडूमध्ये 18/9/2008. 2008 म्हणजे किती वर्षाच्या आधी? 5 वर्षाच्या आधी 3 गावांमध्ये दगड पडलं, दगडाचं पाऊस झालं आणि ते सगळे इथं गोळे केलेले आहे. चेन्नई ते विज्ञानी लोक आले ओसूर जवळ. ओसूर म्हणजे बेंगळूर पलीकडे,
ओसूर कर्नाटक बाउंड्रीमध्ये आहे. त्याच्या जवळ कृष्णगिरी म्हणून एक गाव आहे. कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट मध्ये 3 खेड्यामध्ये दगडाचा पाऊस पडला आणि विज्ञानिक लोक आले, ते त्यांनी टेस्ट केले. त्यांनी म्हटलं, काय म्हटलं विज्ञानी लोक, சூளகிரியில் விழுந்ததுதான் தமிழகத்தில் விழுந்த முதல் எரிகற்கள் விஞ்ஞானிகள் தகவல். तमिळनाडूमध्ये சூளகிரி गावामध्ये पडलेले तीच पहिला आकाशातून पडलेले दगड आहे म्हणून त्यांनी सांगितलं. बरं, दगडाच्या पावसाच्या आणि गाराच्या पावसाच्या बदल आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. जुन्या करार मध्ये आपण घेऊया. इयोबाचं पुस्तक. देव योबाला विचारत आहे. काय विचारत आहे योबाकडे? 38वा अध्याय वचन 22-23 वाचा. तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला, तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेत काय? हा, देव योबाकडे विचारत आहे. काय विचारत आहे योबाकडे? योब, तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? हिमाच्या भांडार म्हणजे साठा. गोडाऊन. बरोबर आहे काय? गोडाऊन. देव स्वर्गामध्ये गोडाऊन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय सांडून ठेवलेलं आहे? बर्फ, हिमा. आता देव योबाकडे विचारत आहे, योब, तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय स्वर्गामध्ये? तू गारांची भांडारे पाहिली आहेत का? स्वर्गामध्ये गाराची भांडारे तू बघितले काय? तुला माहिती आहे काय मी कशाला ते सांडून ठेवलं? तुला माहिती आहे काय? भांडारामध्ये गाराची पाऊस. पुढे वाचा. ती मी संकटासाठी ती संकट समयासाठी. संकट समय म्हणजे ख्रिस्तविरोधीचा काल. योब, ती गाराचा पाऊस स्वर्गामध्ये मी साठवून ठेवलेला आहे. कशाला तुला माहिती आहे काय? संकट समयासाठी, ख्रिस्तविरोधीच्या कालासाठी. लढाई, युद्ध याच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहे. मी राखून ठेवलेला आहे. कशाला राखून ठेवलेला तुला माहिती आहे का? लढाई व युद्ध याच्या प्रसंगासाठी मी राखून ठेवलेला आहे. मी थोडं लेकराचं कशाला मी राखून ठेवलं? लढाई व युद्ध याच्या प्रसंगासाठी. लढाई युद्ध करणार कोण आहे? मी करतो. प्रभू म्हणत आहे मी करतो लढाई. तुम्हाला माहिती आहे का? देवाने स्वर्गामध्ये गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेली आहे एक गारांची वजन किती आहे तुम्हाला माहिती आहे काय? घ्या 16वा अध्याय घ्या प्रकटीकरण आणि 21 वचन वाचा. एक गारांची पावसाची वजन किती आहे ते थोडं बघा. 16वा अध्याय 21 वचन. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा. ऐका, सगळ्यांना ऐका. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा. किती? 1 मन. 1 मन म्हणजे किती? 40 किलो. 40 किलो. सुमारे 1 मन वजनाचा मोठा गारा आकाशातून माणसावर पडल्या. कुठं पडला? माणसांवर. कोणावर पडला? माणसांवर. बरोबर डोक्यावर फेकतो. नाही, आपण देवाचे वचन कमी करायचे नाही. म्हणजे काय? माणसावर पडलं म्हणजे पृथ्वीमध्ये पडलं म्हणून लिहिलेलं आहे काय? लिहिलेलं आहे काय? काय लिहिलेलं आहे? माणसांवर. म्हणून मी बरोबर फेकतो डोक्यावर. 40 किलो. नाही, हसायला नाही. 40 किलोचा गारा देवानी स्वर्गातून बरोबर माणसावर फेकतो. आता आपण बघणार जुना करार मध्ये कस काय त्याने फेकलं. कशाला बरोबर फेकतं? तुमच्या डोक्यावर. ऐका, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी त्याचा प्राण दिलेला आहे. काय तुम्हाला केले नाही सांगा? येशू तुम्हाला काय केलं नाही हो? त्याचा रक्त सांडलेलं आहे तुमच्यासाठी. ऐका माझ्याकडे, सगळे माझ्याकडे ऐका. लेकरानो, तरुणानो, माझ्याकडे ऐका. तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे येशू. पिता त्याचा पुत्र येशूला स्वर्ग सोडून पापिष्ट पृथ्वीला पाठवलेला आहे तुमच्यासाठी. येशू तुमच्यासाठी रक्त सांडला, प्राण दिला, किती कष्ट घेतला. काय गरज आहे येशूला?
देवाचा पुत्र, तरी तुमच्यासाठी प्राण दिला. आणि तेवढेच नाही, इथं पालक साहेब आहे, त्यांना दुसरं कामच नाही. रात्री दिवस तुमच्यासाठी प्रार्थना करायचं, तुमच्या घरी यायचं, वचन सांगायचं, रविवार प्रार्थना, उपवास प्रार्थना, घरेघरी प्रार्थना, दुसरं कामच नाही. त्यांचं संपूर्ण जीवन तुमच्यासाठी पाणीसारखं ओतत आहे. तेवढेच नाही, माझ्यासारखं लोकांना पण भास नाही येत नाही, तरी देव मला भास दिलेलं आहे. लोक आश्चर्य करीत आहे, तुम्ही कसं काय एवढं मराठी बोलत आहे, आणि भाषा देत आहे कसाला? तुमच्यासाठी. ह्या प्रकटीकरणाचे वचन तुम्हाला तुम्ही ऐकावं म्हणून मला पण तिथून बोलून आणलेलं आहे. मी पण एका रात्री दिवस ओरडून ओरडून पाणी पिऊन पिऊन तुम्हाला सांगत आहे. मला भरपूर त्रास आहे, माझ्या कंबरला त्रास आहे. मला एवढा वेळेला मी उभं राहू शकत नाही. 24 आवर्स मला दुखत आहे, म्हणून मी मध्ये थोडा रेस्ट घेतलो, बसलो. तुम्ही आराधना करत असताना मी बसलो असतो. मला आराधना करायला फार इष्ट, नाचून आणि उड्या मारून आराधना करायला. पण मी बसतो, तुम्ही आराधना उठून उभं असताना. कारण काय? तुम्ही बसताना मी उभं राहायला पाहिजे, इथं थोडा रेस्ट घ्यायला पाहिजे, नाहीतर मला उभं राहू शकत नाही. नाकाच त्रास, रोज माझ्या दोन्ही नाकामध्ये ड्रॉप सोडत पाहिजे. तुम्ही सगळं बसलो होतं, मी तिकडे गेलं, 2 ड्रॉप्स घातलं आणि परत येऊन तुमच्या समोर उभं राहत आहे. एवढं तुमच्यासाठी वचन सांगत आहे. येशू तुम्हाला काय केले नाही सांगा. एवढं तुमच्यासाठी करून एक एक पालक साहेबाचे जीवनच तुमच्यासाठी ओतून, पाणीसारखं ओतून, आणि तुम्हाला वचन सांगून, प्रार्थना चालू करून, आणि रविवार प्रार्थना, घरोघरी प्रार्थना, येशू तुमच्यासाठी प्राण दिला आणि रक्त सारला. आमच्यासारखं सेवक लोकांना बोलून तुम्हाला सांग, एवढं तुम्हाला वचन सांगून तरी अजून तुम्ही सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन हे सगळं बघून बसून येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये नाही गेलं, ख्रिस्ताच्या काळामध्ये तुम्ही राहिलं. तुम्ही जिवंत असून तरी उपयोग आहे. मरून झा 40 किलो डोक्यात फेकतो, झा मरून उपयोग काय? ते देवाचा राग. तुम्हीच सांगा, बरोबर आहे का नाही? देव जे करत आहे तो नीतिमान आहे, तो नीती आहे, तो नीती स्वरूप आहे. तो अनिती करत नाही. झा मरून, एवढं तुझ्यासाठी मी करून ही अजून तू सिनेमा सिरियल मध्ये बसून आणि येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये ती नाही आलं आणि इथं राहिलं, तू जिवंत अजून तरी उपयोग काय? झा मरून, झा मरून फेकतो डोक्यावर. मी करतो. निर्गमाच्या पुस्तक 9 अध्याय 22 ते 26 पर्यंत. मोसे, तू तुझे हात आकाशाकडे उघार. मी आता काय करणार आहे? सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल. सर्व मिसर देशामध्ये मी काय करणार आहे? गारांची वृष्टी करतो. बघा आता, मिसर देशातील मनुष्यावर, बघा मिसर देशातील मनुष्यावर, गुरांवर, शेतातील प्रत्येक वनस्पतीवरती होईल. शेतामध्ये असलेल्या प्रत्येक वनस्पतीमध्ये त्या गारांची मारा होईल. मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली. आणि मोसे काय केला? देवाने सांगितल्याप्रमाणे आपली काठी आकाशाकडे उगारली. तेव्हा परमेश्वराने, तेव्हा कोण? परमेश्वराने, सगळे म्हणा कोण? परमेश्वराने, परमेश्वर. मेघगर्जना व गारांची वृष्टी केली. कोण केली? परमेश्वर केली. तो म्हणून तो सांगितला परमेश्वर योबाकडे सांगितला, योब गारांचे भांडारे ते बघितलं काय? तुला माहिती आहे काय मी कसाला राखून ठेवला? युद्ध, लढाई प्रसंग. युद्ध लढाई करणार कोण? मी करतो. बरोबर फेकतो डोक्यावर, एक पण खाली पडणार नाही. देवाचे वचन मी कमी करायला नको. कारण काय? ह्याच्यामध्ये असलेले पीडा देव मला का वाढवणार नको. जसं आहे तसंच मी सांगतो. पुढे वाचू. अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. परमेश्वराने मेघ गर्जना व गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. गाराची वृष्टी पण होत आहे आणि अग्नीचा लोळ पण
पडत आहे, दोन्ही पडत आहे. काय काय पडत आहे? गारा आणि अग्नी दोन्ही पडत आहे. या प्रकारे परमेश्वराने ह्या प्रकारे देव परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला. वर्षाव केला. याप्रमाणे गारा पडत असताना गारा पडत असताना मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता. मधून मधून अग्नीचा लोल पण दिसत होता. ही गारांची वृष्टी एवढी भारी